कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय अभ्यासक्रम बंद पाडण्याचा डाव हाणून पाडण्याचे आवाहन. महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण बचाव कृती समितीच्या मेळाव्यात जनआंदोलनाचा निर्धार. शासनाच्या दुजाभावाविरोधात संघटित लढ्याची गरज. आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर. महाराष्ट्रात गेली 3 दशके व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमांना शासनाच्या वक्रदृष्टीमुळे घरघर लागली आहे. या अभ्यासक्रमांना दुजाभावाची वागणूक देत ते बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात असून हा डाव हाणून पाडण्यासाठी अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व घटकांनी संघटित होऊन एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन पुणे विभाग शिक्षण आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील विद्याभवन येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात कृती समितीच्या वतीने जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वारणा शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्राध्यापक कारजिनी होते, तर प्रास्ताविक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर के.जे. फिग्रेडो यांनी केले. आसगावकर पुढे म्हणाले की कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांना मोठे महत्त्व प्राप्त झाले असताना केवळ शासनकर्ते व अधिकाऱ्यांच्या आडमुड्या धोरणामुळे ही योजना संकटात सापडली आहे. कौशल्य विकास विभागाचे मंत्री व अधिकारी या अभ्यासक्रमांना ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते बंद करण्याचा घाट घालत आहेत. शिक्षकांना समायोजनाचे गाजर दाखवून विद्यार्थी हिताकडे दुर्लक्ष केले जात असून याविरोधात शिक्षकांनी मानसिकता बदलून संघटितपणे लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्राध्यापक कारजिनी म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 6वी पासून कौशल्याधारित व्यवसाय शिक्षण देणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जाणारी कौशल्य विकास योजना बंद पाडण्याचा प्रयत्न चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांना ऊर्जितावस्था देण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मेळाव्याचे सूत्रसंचालन कृती समितीचे खजिनदार प्राध्यापक विकास पाटील यांनी केले, तर आभार सचिव प्राध्यापक ND बोकडे यांनी मानले. या मेळाव्यास कृती समितीचे सदस्य डॉक्टर प्राध्यापक सुनील देसाई, विनोद उत्तेकर, प्राध्यापक संजय घाटे, MD चव्हाण, प्राध्यापक कोरे यांच्यासह व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.